संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजाची सार्थ गाथा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशीहार गळा काशे पितांबर, आवडे निरांतर हेचे ध्यान. मकर कुंडल तळपते श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित विराजित. तुका म्हणे माझे याचे सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे. त्यांच्या गळ्यात तुळशीचा हार आहे, पितांबर नेसलेला आहे. असे हे विठ्ठलाचे रूप मला नेहमीच आवडते. मासोळीच्या आकाराची कुंडले त्यांच्या कानात झळकत आहेत. गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे ध्यान माझे सर्व सुख आहे. असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडीने पाहिजे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे, तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त धनी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. त्यांचे चरण जुळलेले असून ते विटेवर आहेत. दृष्टी सरळ सुशोभित अशी आहे. हे हरी, तेथे माझी वृत्ती सतत राहो. हे ईश्वरा, मायेने भरलेले अन्य कोणतेच पदार्थ मला आवडत नाही. अशा ठिकाणी माझी वृत्ती कधी जाऊ देऊ नकोस. ब्रह्मादी पदासाठी सारखी सारी पदे उपभोगाची आणि दुःखकारक आहेत. हे जाणूनही त्या वस्तूकडे माझे ध्यान आकर्षिले जाईल, परंतु तू तसे होऊ देऊ नको. जी कर्म व धर्म आहेत ते सर्व नाशवंत आहे, हे सत्य आम्हाला कळलेले असे तुकाराम महाराज म्हणतात. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मद प्रेम सर्व काळ. विठो माऊलिया हाची वरदी, संचरोनी पाही हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे अनिक, तुझे पाही सुख सर्व आहे. हे रुक्माईच्या पती परमेश्वरा, माझ्या डोळ्यात सतत तुझी मूर्ती जडून राहू दे. हे देवा, तुझे रूप गोड आहे, तसेच तुझे नामही मधुर आहे. त्याविषयी मला नेहमीच प्रेम वाटू दे. हे विठू माऊली, मला हात वर दे की माझ्या हृदयात तू नेहमी प्रवेश करून राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, तुझ्या पायापाशी सर्व सुख आहे. मला तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीविषयी इच्छा वाटू देऊ नकोस. माझे दुसरे काहीच मागणे नाही. राजसुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. कस्तुरे मळवट चंदनाची ओटी, रुळे माळ कंठी वैजयंती. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळे. काशे सोनसळा पांगरे वाट पाटोळा, घन निळ सावळा बाह्यांनो. सकळे तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. राजा सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतळाच आहे. सूर्यचंद्राच्या प्रभा त्याच्या तेजात लपल्या आहेत. त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला असून अंगाला चंदनाची ओटी लावली आहे. गळ्यात वैजयंती माला रुळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले हे सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे. त्याने कमरेला जरीकाठी पितांबर नेसला आहे व भरजरी शेला अंगावर पांघरला आहे. बायांनो, घननीळ असा हा विठुराया सावळ्या रंगाचा आहे. तुम्ही ही सर्वांनी हे रूप मनात जपून ठेवावे. असे श्रीमुख पहिल्या खेरीत माझ्या मनाला समाधान लाभत नाही. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐशे रूप डोळा दावी हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐशे रूप हरी दावी डोळा. कटे पितांबर कासमीर विली, दाखवी वाहिली ऐशी मूर्ती. गरुड पारावरे उभा राहिला, शी आठवे मानशी तेची रूप. धुरोने पांजरा हो पाये आता, येई पंढरीनाथा भेटावया. तुका म्हणे माझी पुरवावी, असं विनंती उदास करू नये. विठुराया, कमरेवर हात ठेवून गळ्यात तुळशी माळा धारण करून उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे हरी, असे रूप मला वारंवार दाखव. दोन्ही पाय विटेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे. कमरेला पितांबराची कास शोभून दिसत आहे, असे रूप मला दाखव. गरुड पारावर उभे असलेले तुझे रूप मला नेहमी आठवते. या गोड रूपाच्या आठवणीने माझे शरीर अस्थिपंजर बनू लागले आहे. तेव्हा हे पंढरराया, मला भेटायला ये. तुकाराम महाराज म्हणतात की माझी एवढी आस पूर्ण करावी. माझ्या प्रार्थनेचा अव्हेर करू नये.
गरुडाचे वारिके काशे पितांबर सावळे मनोहर कैदेखेन बरव्या बरवंटा घनमेळा सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ओती व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्लळ रुक्मादेवी उद्धव क्रूर उभे दोन्ही कडे वर्णिती पवाडे सनकादिक तुका म्हणे नवे अनिका सारिका तोची माझा सखा पांडुरंग गरुड रूपी अश्वावर आरूढ झालेले कमरेला पितांबर नेसलेले मोहकाशे हे सावळे सुंदर रूप मी केव्हा पाहिन उत्तमात उत्तम असे मेघासारखे श्यामल असे हे रूप आहे गळ्यात वैजयंती माळ शोभत आहे त्याने मस्तकावर कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे गळ्यात कौस्तुभ मणी शोभून दिसत आहे सर्व सुखांनी युक्त असे हे सुंदर रूप असून त्याच्या डाव्या बाजूला अत्यंत सुंदर अशी रखुमाई आहे त्यांच्या दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर उभे आहे सनकादिक त्यांच्या कीर्तनाचे गुणगान करत आहे तुकाराम महाराज म्हणतात जो इतर कोणासारखाही नाही असा ईश्वर माझा प्रिय सखा पांडुरंग आहे नये जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुसोर नाही देवी नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्णा देवापशी मागे आवडीची भक्ती विश्वासेशी प्रीती भावबळे तुका मने मना सांगतो विचार धरावा निर्धार दिशे दिस देवाने गोड स्वर दिला नसला गोड गळाने तुझे गीत गाता येत नसले तरी मी तुझे गीत गाईन विठ्ठल त्या वाचून भुकेला नाही जसा जमेल तसा रामकृष्ण हा मंत्र जाऊ श्रद्धेने निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भक्तीपूर्व आळवणी कर तुकाराम महाराज मनाला असे सांगतात की हे मना तू रामकृष्ण या नाम जपाचा दिवस निर्धार कर सावध झालो हरीच्या आलो जागरणा पळोनिया गेली झोप होते पाप अडते ते वैष्णवाचे भार जय जयकार गरजत असे तुका म्हणे तया ठाया ओळे छाया कृपेची तुकाराम महाराज 2 वेळा सावध झालो असे म्हणून हरीच्या जागराला आलो नाम साधनेच्या आड येणारी पापरूपी झोप आता उडून गेली आहे तेथे आता वैष्णवाची भक्तीची गर्दी झाली असून हरिभजनाची गर्जना होत आहे तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी हरिकृपेची छाया वळते आपुलिया हिता जो होय जागता धन्य माता पिता तयाचिया कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती सर्वना अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैव पार नाही ज्याला आपल्या हिताची चिंता असते ज्याला आपले हित कळते त्याचे मायबाप धन्य होतात ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील आदर वाटतो अशी सात्विक वृत्तीची मुले गीता भागवत श्रवण करतात विठ्ठलाचे चिंतन करतात अशा लोकांची सेवा जर माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेन असे तुकोबा या अभंगात म्हणतात अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची देव सोयरा दिनाचा आपुल्याचा वैभव शृंगारावे निर्मळ तुका म्हणे जेवी सर्वे प्रेम द्यावे प्रीतीचे परमेश्वर भक्ताच्या अंतकरणातील भक्तीची गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो देव भक्ताचा सोयरा झालेला असतो भक्ताच्या अंतरंगामध्ये तोच भक्तीचे वैभव निर्माण करतो तुको म्हणतात की तो भक्ताबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करतो सुके ओळंबा दावी गोहा माझे दुःख ने नपा आवडीचा मारिला वेळा होय तैसा म्हणे बिडा अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर तूप पथ्य
दोपहार मज लहरी येतो, शुद्ध नाही पडे सुपती. निजनये खाली घाली फुले, जवळीन 6 ती मुले. अंगी चंदन लाविते भाळी, सदा शूळ माझे कपाळी. निपट मदन चले अन्न, पायरे गहू सांजातीन. गेले वारी तुम्ही आणिले साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हाडगळोनी आले मास माझे, दुःख तुम्हाने नवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका गेला. सुखाला चटावलेली एक स्त्री नवऱ्याला म्हणते की तुम्ही माझे दुःख जाणून घेत नाही, तुम्ही माझे दुःख जाणून घेत नाही. तिच्या बाईलवेड्या नवऱ्याला तिचे ते ढोंगी बोल समजत नाही. ती तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो, तो तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. ती म्हणते मला पोटाची व्यथा आहे, त्यासाठी दूध भात साखर तूप हे पथ्य आहे. दुपारच्या वेळी मला घेरी येते व शुद्ध आरपते, म्हणून मी दुपारी विश्रांती घेते. झोप नीट यावी म्हणून बिछाणावर फुलं घालते. मुलाची कटकट मला सहन होत नाही. कपाळाला व अंगाला चंदन उटी लावते, कारण माझा मस्तक शूळ उठतो. मला जेवण नीट जात नाही. फक्त 3 पायल्याचा सांजा गव्हाचा मी खाते. गेल्या बाजारी तुम्ही 10 शेर साखर आणली होती, ती मला फक्त 7 दिवसच पुरली. माझी हाडे आत गेली आणि मांसवर आले, तरी तुम्हाला माझे दुःख कसे दिसत नाही. तुकोबा म्हणतात या सुखात लोळणाऱ्या ढोंगी स्त्रीने नवऱ्याला जिवंतपणे मूर्ख बनवला आणि मेल्यावर तो नरकामध्ये गेला असेल. पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझा नको भाव होऊ देऊ. जेथे तेथे देखे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. भेदाभेद मते ब्रह्माचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ. तुका म्हणे अनु तुझविन नाही, नभावुनी पायी वाढ पाहे. हे देवा, तुझी सर्व कृपा आम्हाला पावली आहे. आता मात्र माझ्या मनामध्ये द्वैतभाव निर्माण होऊ देऊ नकोस. सर्व चराचरामध्ये तुझेच रूप मला पाहावयास मिळते. या त्रिभुवनामध्ये तुझेच अस्तित्व जाणवते. माणसाच्या मनातील भ्रमामुळे भेद अभेद निर्माण होतात. त्या वादामध्ये पडण्याची आमची इच्छा नाही. तुकोबा म्हणतात की या विश्वामधील एकही अणु असा नाही की ज्यामध्ये तुझा वास नाही. तू गगनाहूनही प्रचंड आहेस. पुढे गेलो त्यात त्यांचा शोधीन मार्ग, चला जाओ माग घेता मी. वंदू चरणराज शेउष्टावळी, पूर्वकर्म होळी करुणी सांडूया. अमुक हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. अवघे होती लाभ एकाया, चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. जन्म मरणाच्या कुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. तुका म्हणे घालू जीवपण चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. पुढे गेलेल्या संत सज्जनाच्या मार्गाचा शोध करीत त्याच मार्गाने आपण त्याचा माग घेत पुढे जाऊ. त्याची चरणवंदना करून त्याचे उष्टे सेवन करू. त्यामुळे आपल्या पूर्वकर्माची होळी होईल. हे ज्ञान भक्ताचे भांडवल पदरी बांधून विठ्ठलास वश करून घेऊ. गोविंदाच्या केवळ नामस्मरणे व चिंतनाने जगातील सर्व लाभ प्राप्त होतील. जन्ममृत्यूचे हेरदाऱ्या संपतील आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल. तुकोबा म्हणतात की या मार्गाने गेलो असता मोक्षरूपी माहेराचा लाभ होईल. जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा. सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासूनी सकळ अवघ्या दुरी. परे परते मज न लगे सांगावे ते, हे तो देव बरे शिकवले. दुसऱ्या ते आम्ही नाही तळत, जाणून संकेत उभाशे. जेथे कोणी काही न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची. लांचवला तुका मारित शेजड, पुरविल कोड नारायणे. संत सज्जनाच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतोय. मी सोवळे ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे. ब्रह्मरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी सांगावयाचे कारण नाही, कारण प्रत्यक्ष भगवंतानेच ते मला सांगितले आहे. आमच्यामध्ये द्वैतभाव नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे. मी संताच्या उच्चिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे, म्हणून कोणी मनामध्ये शंका धरू नये. तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतानेच लाल चावलेल्या माझ्या मनाची इच्छा पूर्ण केली आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकार ते. ब्रह्मदिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू विट ब्रह्मर्षी.
अवघिया पुरते ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे ते इच्छा जाणी ते वळला समर्थ अवघेची अर्थ पुरवितो सरे येथे ऐशे नाही कदा काळे पुढत वाटे कवळी घ्यावे ऐशे तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगा ते निरूपण संत सज्जनाच्या उच्चिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्म मार्गातील अधिकारी व्हाल देवादिकांना देखील न मिळणारे हे उच्चिष्ट कनिष्ठ मानू नका सर्वांना पुरून उरेल इतका ज्ञानरस येथे भरला आहे त्याचे सेवन करण्याचा अधिकार येथे प्रत्येकाला आहे जो तो मनुष्य जेथे जी जी इच्छा करेल ती पुरविणारा इच्छादानी विठ्ठल येथे सर्वांची मनोकामना पूर्ण करीत आहे या प्रसादाच्या सेवनाने जो आनंद मिळतो तो चिरंतर टिकणारा आहे त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते तिच्याच हातून या प्रसादाचा लाभ व्हावा असे तुकोबा म्हणतात अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती नाही पात्रा सवे चाड प्रमाणत फिके गोड विष तांब्या वाटी भरली लावणी नये होटी तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोग वाव जगामध्ये अवगुणी लोकांची नेहमी फजिती होत असते धातूचे भांडे चांगले की वाईट हे पाहण्यापेक्षा त्याच्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य हे प्रथम पाहावे विष तांब्याच्या वाटेत जरी भरले तरी त्याचे सेवन करणे अयोग्य आहे त्याप्रमाणे मनातील परमेश्वराविषयीचा शुद्ध भाव महत्त्वाचा आहे त्याचे सोंग घेऊ नये असे तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या जागरणा जाता कारे नये मना कोठे पाशील तुटी ऐशवेचे फुकासाठी ज्याशी तुझ गुंती ते तो मोकलिती अंती तुका म्हणे बरा कोण लाभ कोण तो विचारा हरीचे नामस्मरण करणे भक्ती करणे हे तुझ्या मनात कार्य का बरे येत नाही या संसार मायेमध्ये तुझे जीवन व्यर्थ जात आहे ती तूट भरून निघणार नाही ज्यांच्यासाठी तू आपले आयुष्य व्यर्थ घालवित आहेस ते तुला शेवटपर्यंत साथ देणार नाही म्हणून तुकोबा म्हणतात की तू आपल्या जीवनाचे सार्थ कशामध्ये आहे याचा विचार कर धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे अति मज सोडावी दातारा कर्मापासून दुस्तरा करीशी अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवाना तुका म्हणे नारायणा हे परमेश्वरा तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ती आहेस पाप पुण्य घडून आणणे हे सर्वस्वी तुमच्या हाती आहे या प्रपंचातील कर्मापासून माझी सोडवणूक करा हे परमेश्वरा माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल काय जीवाचे जीवन असलेल्या नारायणाला तुकोबा विनंती करतात ब्रह्मदिक दया लाभशी ठेंगणे बळी आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ शेवरुणी कामधेनूची शिर पार नाही इच्छेची वाई वरुषावे बैसलिया ठाई लागले भरते त्रिपुटीवर ते बेदियैसे हरी नाही अम्मा विष्णुदास जगी नारायण अंगी विसावला तुका म्हणे बहु लाटे हे भोजन नाही रेता कोण रात राहू ब्रह्मादिक देवसुद्धा ज्या भक्ती प्रेमाला लाभाला पारखे झाले तो लाभ आम्हाला मिळत आहे आम्ही परमेश्वराला शरणागत आहोत म्हणूनच आम्ही बलवान आहोत आम्ही विषय वासनेचा त्याग केल्यामुळे या भजनाचा लाभ आम्हाला झाला आहे आमच्या भक्तीमुळे हा परमेश्वर आमचा ऋणी झाला आहे कामधेनूच्या दुधाला अंत नाही याचकाच्या मर्जीप्रमाणे ती त्याला दुग्धपान देत असते तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो परमेश्वर प्रेमाचे असे भरते आमच्या मनामध्ये निर्माण झाले आहे की त्यामुळे त्रिपुटीचाही भेद करता येतो आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास असल्यामुळे आम्हाला हार नावाची चीज माहिती नाही कारण आम्ही विष्णुदास आहोत या भक्ती प्रेमाच्या भोजनामुळे विचारी माणूस उपाशी राहत नाही अविचारी माणूस मात्र भक्ती प्रेमाला मुकला आहे दुजे खंड तरी उरला तो अवघारी आपण बाहेर न लगे ठाव धुंडावा इतले जाणावया जाण कोडे तरी मने मना पारदीच्या खुना जाणे तेनेची साधाव्या देह आधी काय खरा देह संबंध पसरा बुजगाव नै चोर रक्षण शे भास तसे तुका करी जागा नको वास पोवा उगा आहेशी तू अंग हंगी डोळे उघडी ज्ञान मिळाल्यामुळे द्वैत भावनेचा निराश होतो सर्वत्र परमेश्वराचा संचारही ध्यानात येते त्यामुळे आपल्यामधील आत्माराम ओळखता येतो हे रहस्य जाणून घेण्यासाठी आत्मारामाची ओळख पटवून घेतली पाहिजे ज्याप्रमाणे पारध्याची कला पारध्यालाच अवगत असते तसे विष्णुदासाचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते
विषय वासनेमध्ये गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजण्यावर देह संबंधीचा पसारा खरा की खोटा हे लक्षात येते. जसे शेतातील बुजगावणे चोराला पिकाचे रक्षण करणारे वाढते, तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाची ओळख पटवून घे, कारण तूच परमेश्वर स्वरूप आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद ब्रह्म मंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे. माणसामध्ये भेद करणे ही अमंगल बाब आहे. हे भक्तजनो, तुम्ही भागवताचे श्रवण चिंतन करून आपले हित साधून घ्या. आपल्या हातून कोण्याही जीवाचा मत्सर घडू नये हीच खरी ईश्वर भक्ती आहे. तुकोबा म्हणतात की शरीराच्या कोणत्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपूर्ण शरीराला तसेच शरीरातील जीवाला जाणवते. त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो ईश्वराचाच मत्सर केल्यासारखे होते. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. भलते ठाये पडो देह तुरंगी हा चढो, तुमचे तुम्हा पाशी आम्ही आहो. जैशी तैशी गेले माना मान सुख दुःखाचे खंडन, तुका म्हणजे चित्ती नाही वाव गीत खंती. आम्ही प्रपंचातील सर्व आशा अपेक्षा विषय वासना सोडून प्रपंचाविषयी उदासीन झालो आहोत. हे परमेश्वरा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीती वाटत नाही. आमचा देह ऐश्वर्यरूपी घोड्यावरून हिंडो अथवा दारिद्र्यात पडो त्याची आम्हाला खंत वाटत नाही. जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनून राहू, मग भले सुख येवो अथवा दुःख येवो. मानपान सुखदुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे. तुकोबा म्हणतात, या माझ्या प्रपंचाविषयीच्या उदासीनतेची मला खंत वाटत नाही. निंदा कोणी मारी, वंदे कोणी पूजा करी. मद हेही नाही तेही नाही, वेगळा दोईपासूनी. देहभोग भोग गडे, जे जे जोडे ते ते बरे. अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे. या जगात आपली कोणी स्तुती करो अथवा निंदा करो, मला त्याचे काही सुखदुःख वाटत नाही. कारण निंदा व स्तुती या दोन्ही कल्पनापासून मी निराळा आहे. पूर्वसंचितानुसार या देहाला सुखदुःखे प्राप्त होतात. ते देहभोग मी निमूटपणे भोगतो. मी विठ्ठल स्वरूप असल्यामुळे माझे देहभोग मी विठ्ठलालाच अर्पण करीत आहे, असे तुकोबा म्हणतात. निंदा जनविजन झाले अम्मा विठ्ठल नामाप्रमाणे. पाय तिकडे बाप माय विठ्ठलाय रखुमाई. वनपट्टने एक भाव अवघा ठाव सरता झाला. आठवणाई सुख दुःखा नाचे तुका कौतुके. भक्तिप्रेमाची प्राप्ती झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते. जिकडे पाहावे तिकडे विठ्ठल रुक्माईच दिसतात. जनात आणि वनात काहीच फरक पडत नाही, काहीच फरक जाणवत नाही. कारण तुकाराम महाराजाचे मन देहावर नाही. विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामध्ये तन्मय झालेल्या तुकोबांना सुखदुःखाची आठवणही राहत नाही. हिरा ठेविता हिराणी वाचे, मारिता तो जोगणी. तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. मोहरी तोची अंगे सूतन जळे, ज्याचे संगे. तुका म्हणजे तोची संत, सोशी जगाचे अगत. खरा हिरा ऐरणीवर ठेवून वरून घन मारले तरी फुटत नाही. त्याच हिऱ्याला खरे मूल्य असते. चुरा होतो तो कृत्रिम होय. ज्याच्या संगती सूत जळत नाही तोच खरा मोहरा मणी होय. तुकोबा म्हणतात, संतही असेच असतात जे जगाचे आघात सहन करीत असतात. आलिंगन गडे मोक्ष सायोजता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोल याची सीमा. तीर्थ पर्व काळा उगी पापा पे पाया पे सकळ. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. संताच्या आलिंगनाने सहवासाने सायुज मोक्षाची प्राप्ती होते. असा संत सहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. संताच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्व काळ एकवटलेला असतात. तुकोबा म्हणतात, म्हणूनच संत चरणाची सेवा करावी. माझे आम्हीपणा झाला यावरी उगाना, भोगी त्याशी पांडुरंग त्याने वसविले अंग. टाळिले निमित्त फार थोडे घात हित, यावे कामावरी तुका म्हण जय नायुरी. संत सहवासामुळे माझ्यातील मीपणा लयास गेले आहे.
कारण प्रपंचातील विषय भोग आम्ही भोगत नसून आमच्या हृदयातील परमेश्वर भोगत असतो. त्यामुळे जीवनातील कर्म कुकर्माची चिंता उरली नाही, असे तुकोबा महाराज म्हणतात. सकळ चिंतामणी सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळाशा, निंदा हिंसा नाही कपट, देह बुद्धी निर्मळ स्फटिका जैशी, मोक्षाचे तीर्थे न लगे वाराणसी, येतो तयापाशी. अवघी जने तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक, मोक्षतेने दर्शने, मन शुद्ध तया करी काय करीशी, माळा मंडित सकळा भूषणाशी, हरीच्या गुणे गरजता ती सदा आनंद तया मानशी, तन मन धन दिले पुरुषोत्तम, आशा नाही कवनाची, तुका म्हणजे तो परिसावनी गळा, काय महिमा वर्णू त्याची. मानवी शरीरातील अहंकार, अशा निंदा हिंसा कपट देहबुद्धी जर लय पावली तर मानवी शरीरे सकल कामनापूर्ती करणारे चिंतामणी आहे. वाराणसी हे तीर्थ मोक्षासाठी प्रसिद्ध आहे, पण ज्याचे मन आणि शरीर स्फटिकाप्रमाणे शुद्ध झाले आहे त्याला या तीर्थक्षेत्राची आवश्यकता नाही. तो तीर्थाचे तीर्थ होतो आणि लोक त्याच्या जवळ येतात. ज्याचे मन शुद्ध आहे त्याला तुळशीच्या माळाची गरज नाही. तो हरिभक्तीच्या आभूषणाने सजलेला असतो, भक्तीच्या आनंदात डुबत असतो. तुकोबा म्हणतात, ज्याचे तन मन धन विठ्ठल चरणी अर्पण केले आहे, त्यांच्या आशा आकांक्षा लयाला गेल्या आहेत, तो परिसापेक्षा श्रेष्ठ आहे.